सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदरमधील जेजुरी, संपूर्ण महाराष्ट्रच काय, भारतातून वेगवेगळ्या राज्यातील लोकांचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाची सत्य कथा सांगत आहे मी. नमस्कार. आपल्या मराठी चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच व्हिडिओ बघत असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पंढरपूरचा विठ्ठल, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा या कुलदैवतांना मानणारे लाखो भक्त आहेत. सगळ्यांना माहीत आहे का जुनी जेजुरी आणि नवीन जेजुरी? जुने स्थान हे कडे पठारावर आहे आणि जुन्या स्थानावरून देव नवीन गडावर कसे आले याची छानशी गोष्ट मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. सत्य गोष्ट आहे, नक्की ऐका. कित्येक वर्षापूर्वी खैरे नावाचे भक्त होते आणि ते खंडोबा देवाची भक्ती करत होते. अपार मनापासून भक्ती होती खंडोबावर त्यांची. दररोज करेचे पाणी घेऊन जुन्या गडावर कडे पठारावर घालायचे, पूजा अर्चा करायचे. त्यांचा रोज नित्यक्रम होता. असं करता करता त्यांचं वय झालं, म्हातारे झाले ते, म्हणून रोज त्यांना तिथे जाणे शक्य होत नव्हते. तर एक दिवस पाणी घेऊन देवाची पूजा अर्चा करण्यासाठी गेले आणि देवाकडे प्रार्थना केली, हे खंडोबा देवा, मला आता तुझ्यापर्यंत येता येत नाही, तूच माझ्या घरी चल ना देवा. देवांनी ते मान्य केले. प्रत्यक्ष दर्शन देऊन देव त्यांना म्हणाले की मी तुझ्या घरी येईन, परंतु तोपर्यंत तू मागे वळून बघायचं नाही. मला वचन दे, जेव्हा तू मागे वळून बघशील त्याच ठिकाणी मी येऊन थांबेल, तेथेच थांबेल. खैरे यांनी मान्य केले, देवाला वचन दिले, चला देवा, मी मागे वळून अजिबात पाहणार नाही. खैरे पुढे निघाले, देव त्यांच्या मागे. असे करता करता ज्या ठिकाणी आता नवीन गड आहे मित्रांनो जेजुरीचा, त्या ठिकाणी आल्यावर खैरे यांना शंका आली मनात की देवांनी आपल्याला फसवलं तर नाही ना. देव म्हणाले, खैरे तुम्ही चला आणि मी मागे आहे. पण देव खरंच आपल्या मागे आलेले आहेत का, म्हणून थोडीशी मनात शंका आली आणि म्हणून त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं. तर काय, देव त्यांच्या पाठीमागच होता आणि देव त्याच ठिकाणी म्हणल्याप्रमाणे गुप्त झाले आणि त्याच ठिकाणी नवीन मंदिर झालं आणि म्हणून देव अशाप्रमाणे नव्या गडावर वास्तव्यास आले. अजून एक कहाणी छानशी सांगते. खंडोबा देव जेजुरीतच का आले कडे पठारावरती? खंडोबाचा अवतार खरं तर शंकरांचा देवादिदेव महादेवच खंडोबा आहेत. भरपूर हजारो वर्षापूर्वी लवथळेश्वर आहे त्या ठिकाणी डोंगरावरती मोठमोठे ऋषीमुनी राहत होते आणि त्या ऋषीमुनींना 2 राक्षसांनी त्रास देण्यास खूप सुरुवात केली. त्या राक्षसांचे नाव होते मणी आणि मल्ल. ब्रह्माचे वरदान असलेले हे राक्षस, त्यांच्या ताकदीचा त्यांना इतका गर्व झाला होता की त्यांनी साधू ऋषीमुनींना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांचा यज्ञ करत होते ऋषीमुनी, त्यांचा नाश करण्यास सुरुवात केली. खूप त्रास द्यायला लागले ते 2 राक्षस ऋषीमुनींना. म्हणून ऋषीमुनी लवथळेश्वरमध्ये आश्रय घेतला. त्यांनी लपून बसले बायका मुलांसकट. नंतर त्यांनी देवाची उपासना सुरू केली. म्हणून शंकरांनी महादेवांनी काळ भैरवनाथाचं रूप घेतलं, हाती खड्ग घेतलं आणि जुन्या गडावर म्हणजेच कडे पठारावर मण्या मल्ल्याचा वध केला. म्हाळशेचा कांत म्हणून म्हाळसा कांत म्हटलं जातं आणि मण्या मल्ल्याचा हरण केलं, वध केला म्हणून मल्हारी म्हणून हे नाव प्रचलित झालं देवांचं आणि देव तिथं स्थानबद्ध झालं. अशी ही कहाणी आहे. मार्तंड भैरवनाथाय यात बहुपत्नी दैवत आहे. 2 बायका आहेत. त्यांच्या पहिली बायको म्हाळसा लिंगायत समाजातील आहे. लिंगायत समाजातील मोठे व्यापारी त्यांच्या स्वप्नात आले. देव, माझ्या म्हाळसाचं लग्न खंडोबा बरोबर होणार आहे. म्हणून ते देवापाशी गेले आणि म्हाळशेचं आणि खंडोबाचं लग्न ठरलं. हे लग्न पौर्णिमेला पाली या ठिकाणी झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच धनगर समाजातील मुलगी बानाई खंडोबाला आली होती लग्नासाठी. देवांनी तिला बघितलं, बानाईने देवांना बघितलं. दोघांचं प्रेम जडलं एकमेकांवर. देवांना बानाई बरोबर देवांना लग्न करायचं होतं. आता करायचं कसं?
एक दिवस देवांनी सारीपाठाचा डाव म्हाळशेबरोबर खेळला. त्यावेळेला वचन दिलं म्हाळशेने, जर देवा तुम्ही सारीपाठाचा डाव हारला तर 12 वर्ष वनवास तुम्हाला करायला लागणार. तर तसंच झालं. देव सारीपाठाचा डाव हारले आणि 12 वर्ष वनात निघून गेले. ते फक्त वनात बानाईसाठीच गेले होते. बानाईच्या वडिलांकडे भरपूर मेंढरं होती आणि मेंढरं सांभाळायला लागले. देव तिच्या घरी जाऊन. एकदा असे झाले, देवानं बानाईची सगळी मेंढरं मारून टाकली. हा देवांचाच खेळ होता खरं सगळा, बानाईबरोबर लग्न करण्यासाठी. सारीपाठाचा डाव म्हाळशेबरोबर किंवा ते मेंढरं मारणं, सगळं बानाईबरोबर लग्न करण्यासाठी देवांचाच हा सगळा खेळ होता. देवांनी बानाईच्या वडिलांना सांगितलं, माझं लग्न बानाईसोबत लावून द्या. बानाईचे वडील म्हणाले, आधी माझे सर्व मारलेले मेंढरं ठीक करून दे, जिवंत करून दे. बानाईच्या वडिलांना काय माहीत होतं की किती मोठा देवादी देव आहेत हे. देवांनी आपल्या हातातील भंडारा उधळला टाकला त्या मेंढरांवर आणि सर्व मेंढरं परत उठून उभी राहिली आणि चालायला लागली. नंतर बानाईचं लग्न देवांबरोबर झालं. अशी ही सुंदर अशी कहाणी आहे मार्तंड भैरवाची. महाराष्ट्रातील प्रत्येक समाज देवांवर जीवापाड प्रेम करतो. देवांवर फार मोठा विश्वास आहे धनगर समाजाचा. प्रत्येक समाजाचा देवांवर फार विश्वास आहे. सोमवती अमावास्येला धनगर समाजाचे लोक खंडोबा दर्शनास येणारच. अपार श्रद्धा आहे त्यांची देवांवर. मेंढ्या घेऊन कुठेही जाऊ दे, त्यांच्याकडं असतो तो फक्त खंडोबाचा भंडारा. रात्री मनापासून भंडारा उधळणार आणि निवांत जिथे आहे तिथे झोपणार. प्रत्येक संकट खंडोबा अडवतात. म्हणून देवांवर एक निष्ठेने श्रद्धा, भक्ती, विश्वास ठेवा आणि स्वतःजवळ फक्त देवांचा भंडारा ठेवा. येळकोट येळकोट जय मल्हार. खंडोबाच्या नावानं चांग भलं. आज कमेंट करून मला नक्की लिहून पाठवा, खंडोबाच्या नावानं चांग भलं. येळकोट येळकोट जय मल्हार. धन्यवाद.